प्राप्त प्रसंगी सज्जनो, या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत, कैलासवासी बाळासाहेब दादासो कोंडे, उपसरपंच केळवडे. खऱ्या अर्थानं आज वर्ष पूर्ण होतं आहे आणि पवित्र असं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण म्हणा किंवा वर्ष साध्य म्हणा, या ठिकाणी अन्नदानाबरोबर ज्ञानदानाचं कार्य घडलं पाहिजेत या उदात्त हेतूनं संपूर्ण कोंडे परिवार असेल आदि करून त्यांचे दोन्हीही सुपुत्र ज्यांनी या ठिकाणी गेली 1.5 महिन्यापासून मला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, महेशजी बाळासाहेब कोंडे तसेच किशोरजी बाळासाहेब कोंडे, तसेच दोन्ही मुली जयश्रीताई असतील, ज्योतिताई असेल आदि करून सुनबाई अमृताताई असतील, मग नातोपरांमध्ये तन्वी असेल, आदित्य असेल, संग्राम असेल, अवधूत असेल, मोरे असेल, अशा अनेक असा बाबांचा परिवार या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत की आपल्या वडिलांच्या प्रती असलेल्या भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रगट होत आहेत. त्यामुळं निश्चितच मला सांगितलं इथं आल्यानंतर की बाबांचं आयुष्य पाहिलं तर अत्यंत आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे या युक्तीप्रमाणे अगदी जीवनभर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावीन उत्तम भोगील जीवखानी या युक्तीप्रमाणे संसार सुद्धा केला, परंतु संसार करत असताना परमार्थाची कास त्यांनी सोडली नाही. अविरत गळ्यामध्ये त्या ठिकाणी माळ आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं संत महात्म्याने सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पावीन उत्तम भोगीन जीवखानी, नाही का. संसारिक जीवन जगून सुद्धा त्या ठिकाणी परमार्थ करता येतो हे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दाखवून दिलं. एवढंच नाही तर अत्यंत मोकळा स्वभाव होता, बोलका स्वभाव होता. माऊलींच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर साचा आणि मवाळ, मिथुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा मोकळे मन रसाळ वाणी, अशा पद्धतीनं याच गुणी संपन्नी अशा पद्धतीनं त्यांचं वागणं होतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं निश्चितच जगाचा मालक आपल्या अंतःकरणामध्ये जागा देईल यात शंका नाही. कारण जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. या युक्तीप्रमाणे नुसतं नामस्मरण मुखामध्ये नव्हतं तर अविरत त्या ठिकाणी गळ्यामध्ये तुळशीची माळा होती. त्यामुळं त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये काय केलं हे आपण पाहण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं संत महात्मे सांगतात, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. जमीन कशी आहे कशावरून कळतं? सगळे शेतकरी आहेत आणि बागायतदार आणि प्रगतदार शेतकरी आहेत. लक्षात घ्या, जमीन कशी आहे हे कशावरून कळतं? कोंबावरून. ज्या पद्धतीनं घर आहे, घराची काळा कशावरून कळते? फ्रीज नाही, मग अंगणावरून कळते. घराची काळा ज्या पद्धतीनं अंगणावरून कळते त्या पद्धतीनं यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी या युक्तीला अनुसरून शास्त्र सांगतं त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संसार सुद्धा केला आणि परमार्थ सुद्धा त्या ठिकाणी करून दाखवला. शेवटच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ह्या दोन्हीही मुलांनी जशी जमेल तशी म्हणण्यापेक्षा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले. परंतु खऱ्या अर्थानं असं म्हणायला काय हरकत नाही, आले देवाजीच्या मना, नाही का, किंवा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, नाही का. जीवन जगत असताना अगदी मला वाटतं बिनविरोध गावाने त्या ठिकाणी सरपंचकीचं त्या ठिकाणी पद दिलं. निश्चितच
ते पद सांभाळण्याकरता सुद्धा योग्य माणूस असावा लागतो किंवा योग्य व्यक्तीकडेच त्या ठिकाणी लोक देत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. गाडी तात्या लेट सुटली, परंतु वेळेवर पोचण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणारे किती बोलेल तेवढं कमीच आहे. परंतु आज कीर्तनाकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या बोरवेला तालुक्यातील गायनरत्न आमचे रामभाऊ महाराज रेणुशे या ठिकाणी आलेले आहेत. संतोष महाराज यादव आहेत, कालच ज्यांचा जन्मदिवस झाला नाही का त्या ठिकाणी आमचे नाईलकर गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ आहेत, भजनी मंडळ आहेत, परमार्थ क्षेत्रामध्ये मी ज्यांना भीष्माचार्य मानतो, आमचे एकनाथ काका कोंडे असतील, आधी करून इकडे कोकटे नाना आलेले आहेत. खरं तर मोठी मोठी माणसं या ठिकाणी समोर बसलेली आहेत. भोरवेल्ला मुळशी तालुक्यातील संपूर्ण तरुणांचं श्रद्धास्थान आमचे आदरणीय कुलदीप तात्या कोंडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे उत्कृष्ट माईक सिस्टीम ज्यांची या ठिकाणी आहे, नाव काय हां वयामानाने होतं थोडंसं, गायकवाड काका या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनासुद्धा या ठिकाणी मनोमन धन्यवाद. सर्वजण या ठिकाणी आहेत, आमचे यश महाराज थिटे आहेत, सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं या ठिकाणी तात्या निमंत्रण मिळालं, आमचे गणेश भाऊ या ठिकाणी स्वतः हजर आहेत. गेली 1.5 महिन्यापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत की महाराज अशा अशा पद्धतीने माईक सिस्टीम सांगितलेली आहेत, वादक सांगा, गायक सांगा, नाही का, मुलं आली पाहिजेत. सुट्टीचा पिरियड असला तरी या ठिकाणी विद्यार्थी वृंद हजर आहेत बरं का गणेश भाऊ, त्यामुळं काळजी करू नका, कार्यक्रम व्यवस्थित होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन करतात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझं जीवन कसं झालं तर गोड झालं. आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचा विचार केला तर केवळ आणि केवळ हा जो जन्म दिलाय तो केवळ आणि केवळ मनुष्य जन्म गोडच झालं पाहिजेत, स्वतःचं जीवन गोड झालं पाहिजेत याकरताच ध्येय लक्षात घ्या. याच्या पलीकडे जाऊन सांगेल की या ठिकाणी आल्यानंतर कुठं ना कुठं तरी विश्रांती मिळाली पाहिजेत, कुठं ना कुठं तरी समाधान मिळालं पाहिजेत, कुठं ना कुठं तरी सुख मिळालं पाहिजेत. याकरताच तुमची आमची धडपड आहे, याकरताच तुमचं आमचं येणं आहे. मात्र इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या बदलल्या, तो भाग वेगळा आहे. तुकोबारायांना विचार, तुकोबाराय तुमच्या नजरेतून पाहिलं तर नक्की सुखी कोणाला मानावं? तुकोबारायांनी सुखाची व्याख्या करत असताना सांगितलं, ऐका, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका पार नाही, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी नाम ज्याच्या आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, सुखाची व्याख्या करत असताना तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. लक्षात घ्या, ज्याच्या मुखाला अंतकाळाच्या वेळेस नाम आहे त्याच्यासारखा सुखी आणि त्याच्यासारखा निश्चितच धन्य जगामध्ये दुसरा कोण नाही. जीवन जगत असताना जीवन गोड झालं पाहिजेत, याकरता माणसांना आपल्या जीवनामध्ये रत झालं पाहिजेत. काय केल्यानंतर माझ्या जीवनाला गोडवा प्राप्त होईल याचा विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये असला पाहिजेत. इथं तर संत वाङ्मय सांगतं की या ठिकाणी आल्यानंतर माणसांना सार काय आसार काय याचा विचार पावलोपावली केला पाहिजे. सारासार विचार सार विचार करा उठा उठी
सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. काय केल्यानंतर माझ्या जीवनाला गोडवा प्राप्त होईल, काय केल्यानंतर माझ्या जीवनाला मुलायमता प्राप्त होईल, याचा विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये असला पाहिजेत. आणि विचार नसेल तर माणूस म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. संतांची भाषा आहे का, विचार नाही नर खरं तो जैसा. माणूस म्हणण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही. म्हणून इथं आल्यानंतर विचार केला पाहिजेत की काय केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये गोडवा प्राप्त होईल. संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये साध्य ठेवलं, साध्य गाठलं आणि छातीवर हात ठेवून सांगितलं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज मला वाटतंय, काय वाटतंय, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. मग आपण या ठिकाणी आल्यानंतर कोणत्या साधनाचा आधार घेतल्यानंतर माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी माझं जीवन गोड होईल याचा विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजेत. ते साधन घेतल्यानंतर, त्या साधनाचा आधार घेतल्यानंतर माझी जीवनरूपी नैया पार होईल याचा विचार माणसानं आपल्या जीवनामध्ये करावा आणि नंतर वाटचाल करावी. विठ्ठल 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 विठ्ठल. तर इथं आल्यानंतर नको त्या ठिकाणी जर आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला, नको त्या ठिकाणी भरकटण्याचा प्रयत्न केला तर हाती निराशा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, आड राणी भरले जग, नको त्या मार्गाने जाऊ नका. संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याच मार्गाने जर चाललो तर अगदी छातीवर हात ठेवून सांगतो, आपलं जीवन गोड झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काका इथं आल्यानंतर आपण नको त्या मार्गाने धावतो. मी सांगत नाही, कबीरदास महाराज सांगतात. त्याचा परिणाम कुठंतरी शेवटी म्हणावं लागतं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एका मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टेला जीव माझा. शेवटी म्हणावं लागतं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, म्हणावं लागतं. म्हणून कबीरदास महाराज सांगतात नाही का, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को ही नाही रे, राजा दुखिया. नाही का, कबीरदास महाराजांना विचारलं, गणेश भाऊ तुकोबाराय नक्की सुख आहे तरी कशात? सुखाचा सुद्धा पत्ता कबीरदास महाराज सांगतात, जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे हरि भजन में, ओ सुख नहीं आमिरी में, मना लागो में रो यार फकीरी में, मना लागो में रो यार फकीरी में. कारण इथं आल्यानंतर आपल्या फक्त व्याख्या बदलल्या सुखाच्या, त्याचा परिणाम माणूस धडपडतोय, पळतोय, काय नाही, जीवन गोड झालं पाहिजेत, परंतु रस्ता चुकला, परिणाम दुःख भोगावा लागतो. प्रत्येक जण पळतोय, परंतु जो मार्ग, ज्या मार्गाने पळतोय तो मार्ग चुकीचा आहे. ऐका, लक्षात घ्या. संत महात्मे सांगतात ना, माऊली सांगतात, सायास करीसी प्रपंच दिननिशी, अरे हारीसी न भजसी कवन्या गुणे. सायास कुठं केला पाहिजे तर परमार्थाच्या ठिकाणी सायास केला पाहिजेत. मात्र परमार्थाच्या ठिकाणी सायास न करता माऊली सांगतात, सायास करीसी प्रपंच दिननिशी, हारीसी न भजसी कवन्या गुणे. बरं मला सांगा, आपण आज प्रत्येकाची व्याख्या पाहिली तर आज पुण्यासारख्या ठिकाणी 4-5 चांगले फ्लॅट म्हणजे सुख, याच्या पलीकडे सुखाची व्याख्या नाही, नाही का. दारासमोर बंगल्यासमोर 5-50 लाखाचा बंगला म्हणजे सुख, आज्ञाधारी पत्नी म्हणजे सुख, सुंदर मुलगा म्हणजे सुख, याच्या पलीकडे सुखाची व्याख्या आपल्या नाहीत. बरं, ज्यांच्यासाठी करतो, माझी भाषा कळते ना, बोलणं कळतंय ना, नाही तर मनसान महाराज कुत्र पाठीमागं लागल्यासारखं पळायला लागलं, असं नको व्हायला. तात्यांनी सांगितलं महाराज वेळेमध्ये. बरं ठीक आहे, आलं का लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्यासाठी आपण कमवतो ते आपले आहेत का? मुळातच नाही. लक्षात घ्या, मी म्हणत नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंतिम जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून, किंवा जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, इंद्रिय मावळ किंवा मानिती लहान तोर, देह सुखाच्या काजा. जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत सत्ता आहे, तोपर्यंत कोणी काका म्हणतं, कोणी दादा म्हणतं, कोणी नाना म्हणतं, कोणी काय म्हणतं, परंतु सत्ता गेली की तुकोबारांची भाषा आहे का, जो वरी चळन गा तो वरी म्हणते माझा. त्याच घरातील सून सांगते, ए बाळ्या
स्वयंपाक करू दे, 15 जणांचा स्वयंपाक बनवायचा. आता जर बडबड केली तर कोपऱ्याला बागुलबुवा बसला. एकेकाळ असा असतो ना, माणूस जर रस्त्याने चालला, एखादा माणूस जर तंबाखू खात असेल तर टाकून देतो, जोपर्यंत तो व्यक्ती जात नाही तोपर्यंत. मात्र एक वय झाल्यानंतर तुकोबऱ्या सांगतात, जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा. म्हणजे ज्यांच्यासाठी कमवतो ते तरी आपलं आहे का? मी म्हणतो 10 एकर नाही 40 एकर असू द्या. किती? 40 एकर. जितकीही जमीन कमवली, मुठभर माती सुद्धा बरोबर नेता येते का वरती तात्या? नेता येते? नाही नेता येत. जो बंगला आपला नाही, जमीन सगळे नाही म्हणतात. खोटं बोलू नका. आणा बरं 7 बरे कीर्तन झाले, इथंच बसतो. मला सुद्धा आश्रमासाठी जमीनच लागते. जमल का? जमणार नाही. काय रेट आहे इकडे काय माहिती नाही, परंतु एवढी सुद्धा इंच भर जागा सोडत नाही. लक्षात घ्या. जन जमीन जन जोवर कुछ ना साथ आएगा, खाली हात आया था खाली हात जाएगा. तू यहाँ मुसाफिर आहे नाही का, या ठिकाणचं तू कोण आहेस? प्रवासी आहेस. मिळविले कोटी संगे नरे लंगोटी, संगे नरे लंगोटी, संगे नरे लंगोटी. मिळविले कोटी संगे ऐका, धन मिळवून कोट्यानो कोटी सवे नाही रे लंगोटी. ऐका, इथं हजाराची नाही, इथं लाखाची नाही, तुकोबारांनी कोट्याची यादी दिली. ऐका, अरे करोडपती जरी असला तरी बरोबर असं नेता येत नाही. कोणी म्हणेल असं कधी होतं का हो? नाही, जास्त नाही, परंतु 10-12 कोटी बँक बॅलन्स आहे. वरती व्यवस्था असेल नसेल 10-12 लाखच बरोबर घेऊन जावेत. नेता येतात का? नेता येत नाही. आता माझं प्रमाणपाठ नाही, परंतु तुकोबारांची फार सुंदर भाषा आहे. तुकोबाराय सांगतात, एखादं किडूक मिडूक जरी अंगावर असलं ना, काय तुम्ही अर्ध्या बटाट्यासारखं बघता, परंतु तुम्हाला नाही कळणार, ह्यांना कळेल. एखादं बारकं किडूक मिडूक जरी अंगावर असलं, तुकडा अंगावर असला तरी सोर लावून काढला जातो, ठेवला जात नाही. वस्तुस्थिती आहे. मग मला सांगा ना, अवसादा तुकडा सुद्धा जर बरोबर नेता येत नसेल तर कथा इतरांची कायसी. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संत महात्मे सांगतात की मनुष्य जन्म एवढा अनमोल आहे, एवढा अनमोल आहे की अगदी मेरूतुल्य स्वर्ण, मेरू पर्वत इतकं सोनं दान जरी दिलं तरी माणसाच्या जीवनातला गेलेला एक क्षण मिळत नाही. तुकोबारांची भाषा आहे का, मेरुतुल्य स्वर्ण दिदल्या दान न मिळेची क्षण नरदेह. इतका अनमोल आहे. परंतु लोक सहज बोलतात. एखाद्याला म्हटलं ना, का हो येत आहे का कीर्तनाला? का त्या देवाने दिलं म्हणून कीर्तनाला येऊ? काय गंमत आहे. आणि दुसराही वर्ग पाहायला भेटतो, का हो येता कीर्तनाला? काय त्या देवाने कमी दिलं म्हणून कीर्तनाला? दोन्ही वर्गाकडे पाहिलं. मला सांगा, इतकं सुंदर शरीर दिलं, आवटा हात का मानव देह, अल्लाने तुझं दिद्या खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. एवढं सुंदर भगवंताने शरीर दिलं. कधी कधी मी विनोदानं सांगत असतो, बरं प्रत्येक पाठ जिथल्या तिथं दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्या. गंमत बघा, एक कल्पना करा, हे जर नाक, पुढचं नाक जर मागं पाठीला दिलं असतं, भाजी आंबलेली, महिला मंडळाला मोठा प्रश्न पडला. आता भाजी आंबलेले दाखवायची कसं? हात जात नाही पाठी. मग म्हणजे किती विचार करून या ठिकाणी भगवंताने देह दिलाय. आता मला सांगा, हे जे सूक्ष्म कान आहेत बाहेर आहेत का आत आहेत? मला सांगा नाईलकर गुरुजी, कुठं आहेत? आत आहेत ना. मग हे झाकणं कशा करता दिलेत? तर देवाला माहिती होतं कलियुगामध्ये तात्या माणसांना चष्मे लागणार आहेत. मग चष्मे लागल्यानंतर मग अडकवायच्या कुठं? तर ह्या खुंट्या दिल्यात 2. आलं का लक्षात? म्हणजे किती सूक्ष्म विचार भगवंतांनी दिलाय. आलं का लक्षात? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबाला सांगतात, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. आलं का लक्षात? अरे हा देह खाण्याकरता नाही दिला, देव दिला